बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित. स्लॉटर हाऊसला घेऊन जायची, एक 5 किलोमीटर आहे, कसं करायची? ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट. ते ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट कोणाकडून घ्यायचे? ते सहाय्यक आयुक्त. ते मी बोललं तर किंवा लेटर दिलं तर देणार किंवा जानवर घेऊन जायचं? जाऊन जनावर घेऊन जायचं देणार. तिथपर्यंत जानवर कसं घेऊन जाणार मी? आणि डेप्टी कमिशनर साहेब ते पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरीला एक भाग आहे. हे निर्णय हे घेत नाही. आता हे ऍडमिनिस्ट्रेटिव्हली सुधारण होण्याच्या चान्सेस आहे. आता आम्ही सर्व कायदा इम्प्लिमेंट करताना हे अडचणी येत आहे. ते अडचणी आम्ही वरिष्ठ पातळीवर कळवलं तर ते त्याच्या अल्टरनेट अरेंजमेंट देतील. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपण जेव्हा व्यापारी तत्वावर जनावर घेऊन चाललो तेव्हा सर्टिफिकेट आवश्यक आहे. उदाहरणार्थ आपण बाजारातून जनावर खरेदी केलं आणि आपण मुंबईला घेऊन चाललो तर सर्टिफिकेट आवश्यक आहे. परंतु शेतकऱ्याचं जनावर जर गाडीत घेऊन चाललो आपण तर त्याच्यासाठी सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. मग आता आपण आपले जे काय वाहतूक करताना जर आपल्याला प्रमाणपत्र आवश्यक असेल तर आपल्या घरापासून 5-10 किलोमीटर अंतरावर सहाय्यक आयुक्त, दर्जाचे अधिकारी, तालुका मिनी वेटरनरी पॉलिक्लिनिक या ठिकाणी असतात आणि ते सर्टिफिकेट देण्यासाठी प्राधिकृत आहेत आणि ते त्यांना या पद्धतीची सूचना आपण अगोदरच दिलेल्या असतात. हा प्रश्न दरवर्षीच चालू आहे, त्याच्यामुळे याच्यात नवीन असं काहीच नाही. तर ते लोक सर्टिफिकेट देतात. त्याच्यासाठी फक्त शेतकऱ्याचं जनावर दवाखान्यापर्यंत घेऊन जाताना कुणी अडवत नाही. परंतु जर आपण कमर्शियली जनावर लॉंग रूटला घेऊन चाललो पर्टिक्युलरली हायवेला तर मात्र आपल्याला अडवण्याची शक्यता आहे. आणि त्या केसमध्ये सर्टिफिकेट आणि स्वास्थ्य प्रमाणपत्र या दोन्ही गोष्टी देण्याची सोय शासनाने करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे हा विषय होत नाही. आणि या बाबतीत मी असंही सांगू इच्छितो की आपल्याकडे अकलूज वगैरे भागातून मोठ्या बाजारातून किमान प्रत्येक किंवा बार्शी भागातून प्रत्येक डॉक्टरना ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट 200 किंवा 300 सर्टिफिकेट दिलेले आहेत. या जाण्यापर्यंत सर्टिफिकेटची गरज नाहीये आणि डॉक्टर त्यांना सर्टिफिकेट देणार आहे. नंतर जे माणूस कुर्बानी देणार ते त्यांच्या घरी घेऊन येणार. तिथून स्लॉटर हाऊसला घेऊन जायला म्हणजे उदाहरणार्थ आता सोलापूर 5 किलोमीटर पकडली. 5 किलोमीटर मध्ये एक गाडीत एक जनावर असेल घेऊन चालत असेल कुठली अडचण नाहीये. पुन्हा परत घरून स्लॉटर हाऊस पर्यंत सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. तर याबद्दल आपण काय ऑफिशियल डॉक्युमेंट देणार? सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.